माझ्या ओळखीचे एक डॉक्टर होते, माझ्या ओळखीचे म्हणून नव्हे, गमतांग MSMD होते. इथे शिरोडकर म्हणून फार प्रसिद्ध गायनोकॉलॉजिस्ट होऊन गेले, त्यांच्या बरोबरीचे. ते मला काय नेहमी प्रश्न विचारायचे, का म्हणाले तुमचे सर्व साधू संत असं सांगतात की स्वस्थ राहा, कर्म शून्य व्हा, धडपड धडपड करू नका. ही त्या परमेश्वराची अवस्था आहे ना. त्याला हे जग निर्माण करण्याचा उपद्व्याप सांगायचा होता कोणी? बरोबर, सरळ काय मामला असता तो गोष्टी निराळी. आज काय बोट बुडाली, 100 लोक बुडाले. आज काय आग लागली, 200 माणसं मेली. तिथे काय रेल्वेचा ऍक्सिडेंट झाला, 40 बायका मेल्या. अरे हे तू निर्माण केलं, तुझ्या ताब्यात नाही असं दिसतंय सगळं. हे असं वाटणं साहजिक आहे ना, नाही का? तेव्हा सांगण्याचा हेतू काय, अशा गोष्टी व्यवहारात झाल्यानंतर मनुष्याचं मन अस्वस्थ झाल्याशिवाय काय? तुमचं कोणी गेलं नसेल, पण मानवता म्हणून काहीतरी आहे ना. ती मानवता पाहिल्यानंतर असं वाटतं की अरे काय काय चाललंय तरी काय, नाही का? असं वाटतं माणसाला. पण आपण ज्या जगात जन्माला येतो त्या जगाचा स्वभाव जर माणसाला कळला तर हे वाटणार नाही. आपण कबूल करतो ना, निसर्ग हे नियमाने चालतो, उघडच आहे. नाही तर सायन्सला अर्थच राहणार नाही. सायन्स मीन्स ऑर्डर, ऑर्डर इन द युनिव्हर्स. त्याशिवाय अहो कशाला साधी गोष्ट आहे बघा. समजा तुम्हाला घर बांधायचं आहे आणि तुम्ही विटा घेतल्या, त्या विटा तिने आणून टाकल्या, ट्रक मधून गाडीमधून आणून टाकल्या. पण त्या टाकल्यानंतर तुम्हीच काय करता, त्या रचून ठेवता. घर बांधणं निराळच आहे, पण त्या विटा रचून ठेवता. म्हणजे जिथे काही व्यवस्था नाही, डिसऑर्डर आहे, तिथे एक प्रकारची तुम्ही व्यवस्था निर्माण करता. त्याशिवाय माणसाला चैनच पडणार नाही. जर माणसाला हे चैन पडत नाही, निसर्गाला कसं चैन पडेल, नाही का? बरं, त्यामध्ये सुद्धा या व्यवस्था करण्यामध्ये जी मूळची व्यवस्था आहे त्याच्या आड येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हीच नाहीशा करता. मला असं सांगितलं की एका माणसाला आतड्याचा काहीतरी रोग झाला. तेव्हा डॉक्टरने काय केलं, ते एवढं लांबच आतडं असतं, त्यात थोडंसं कापून टाकलं आणि शिवून टाकलं आणि काढून टाकलं. अरे अरे आतडं कापून टाकलं, जगतो कसा? नाही म्हणाले, त्याची जरूर नाहीये, फाटी काढून टाकलं म्हणाले. हा, हे तुम्ही जर व्यवहारात करता आणि निसर्ग जर नियमाने चालतो, निसर्गामध्ये व्यवस्था आहे, तर अशी माणसं मेली म्हणजे व्यवस्थेने मेली असं म्हणायला काय हरकत आहे? तुमच्या बुद्धीला सहन होणार नाही हे. हा, तत्वज्ञान हे असं आहे. तत्वज्ञान म्हणजे मला एक राधाकृष्णनचं वाक्य आठवतं बघा. शंकराचार्याबद्दल त्याने असं म्हणलेलं इंडियन फिलॉसॉफी मध्ये की भारतामध्ये इतक्या बुद्धीनं जाणारा पुरुष क्वचितच आहे. इंग्लिश मध्ये असं म्हणाले, ही वेंट व्हेरेवर इज रिझन वेंट, आणि शेवटी जगत नाही ना, नाही तर नाही, माझी बुद्धी सांगते मला. हे तत्वज्ञान आहे. आपल्या जीवनाविषयी आपण आपलेपणाने विचार करतो, ममत्वाने विचार करतो, म्हणून भानगड आहे सगळी. बरं, याचं कारण असं की ह्या जगताकडे पाहण्याची जी समग्र दृष्टी आहे ती आपल्याला नाही. कृष्णमूर्तींचा शब्द फार छान आहे, फ्रॅगमेंटरी. आपण फ्रॅगमेंटरी, खंडित दृष्टीने पाहतो. माझं माणूस गेलं, अरे जगात इतकी चाललीत ना, त्याची काय वाट आहे, बरं का? आणि ही दृष्टी माणसाला आहे. ती दृष्टी कशी बरोबर आहे सांगण्याकरता 11व्या अध्यायामध्ये भगवंताने आपलं स्वरूप सांगताना कालोस्मि लोक क्षयकृत प्रवृद्धो. अरे तू काळ आहेस, काळ म्हणजे कसा आहेस, सर्व लोकांचा संहार करण्याकरता मी आहे म्हणाले. त्याचं कारण असं, जन्माला इतके लोक येत आहेत त्याचं काही वाटत नाही, माणसं मेली म्हणजे त्याचं वाटतं, कारण माणसाची दृष्टी ती आहे. आणि दुसरं असं, जर माणसं अशी मेली नाहीत, राहायला जागा राहील का? तुम्हाला वाटेल पहा,
मग माणसाला 5-6 मुली आहेत आणि कोणाची लग्न झाली नाही तर घरात काय व्हायचं? किंवा जावई आले सगळ्यांना, घर जावई झाले सगळे, तरी काय व्हायचं नाही का? काहीतरी बाहेर दौडावं लागेलच ना. माझ्या म्हणण्याचा हेतू काय, कालिदासाचं एक सुंदर वचन म्हणाले, जन्माला याचा मार्ग एकच आहे, मरणाची मात्र मार्ग मुश्किल आहेत, आणि ते आहेत म्हणून समाज टिकलाय. युद्ध म्हणा, रोगराई म्हणा, पूर म्हणा, आग लागणं म्हणा, हे सगळे जे प्रकार होतात याचं कारण असं की काहीतरी विश्वामध्ये समतोल ठेवावा असं बघून त्याला वाटतं. हे काय मी विनोद करीत नाही, हे शिकायला पाहिजे. आपल्या देहामध्ये सुद्धा असं करावं लागेल. तुम्ही इंजेक्शन देता म्हणजे काय, काहीतरी तिथे हत्याच करता की नाही जीवाची, त्याशिवाय तुम्हाला जगताच येणार नाही. ती हत्या कळत नाही आपल्याला. एवढ्या अलीकडे कळते, ॲलोपॅथीच्या औषधाने मारायचं माहिती आहे, जिवंत ठेवण्याचं माहिती नाही. बरं का? मग ते बी कॉम्प्लेक्स घ्या, अमके घ्या, तमके घ्या, अर्धा मेला होतोच त्यामध्ये, सोडून द्या. पैशाने नाही बरं का, औषधाने, दोन्हीने. सांगण्याचा हेतू काय आपल्याला, की हे सगळं सांगण्याचं कारण काय आहे आपल्याला? कारण असं आहे की भगवंत सुद्धा ज्या वेळेला अवतार घेतो त्यावेळेला संहार करूनच जातो, यात शंका नाही. रामाचं चरित्र बघा, कृष्णाचं चरित्र बघा, काय त्याच्यामध्ये जात, अहो काय सांगावं आपल्याला. कृष्ण पूर्ण अवतार ना, म्हणजे रामाच्या चरित्रामध्ये जी थोडीशी अपूर्णता दिसते ती यांच्याही चरित्रात नाही, सर्वांगाने. रामाने काय केलं, एक त्या रावणाला आणि त्याच्या पोराबाळांना मारून टाकलं, बरं का? पुढे युद्ध काय केलं नाही रामाने. याने काय केलं, यादव जेव्हा उन्मत्त झाले त्यावेळेला, आपला मराठी शब्द आहे यादवी निर्माण झाली, म्हणजे आपापसात त्यांच्या मारामारी सुरू झाल्या. बहुतेक यादव म्हणजे महाराष्ट्रीय असावेत असं वाटतंय. त्याशिवाय इतकी मारामारी व्हायची नाही. हो बरं का? मी एक गंमत विनोद आठवला म्हणून मध्येच सांगतो. मुंबईच्या टेलिफोन याच्यामध्ये भय्ये लोक फार आहे, भय्ये लोक, बरं का? आणि भैयांची नाव यादव असतं, पुष्कळ भैयांचं नाव, आडनाव यादव. तेव्हा एकाने विनोद केला की म्हणाले, श्रीकृष्णाने सर्व यादवांना मारून टाकले, जे थोडे पळाले, उरले पळाले ते म्हणले मी टेलिफोन मध्ये आलेले आहेत सगळे. विनोद केला. सांगण्याचा माझा हेतू असा की त्यांना मारल्यानंतर भगवान म्हणाले, माझं जीवित कार्य संपलं, मी चाललो आता. अरे म्हणजे काय, याचा अर्थ असा आहे की जे विश्वामध्ये घडतं ते कधीही चुकीचं गैर असणं शक्य नाही. बरं, ते बरोबरच असलं पाहिजे. हे मी का सांगतोय आपल्याला, नाही तर मन इतकं अस्वस्थ होऊन जातं पेपर वाचल्यावर, काय चाललंय. हा, ही गोष्ट खरी आहे की मानवता दृष्टीने हे घडू नये, चांगलं नाही, अमकं नाही. पण माणसाचा स्वार्थी स्वभाव पाहिल्यानंतर तो काय वाटेल ते स्वार्थाचे पायी करतो हे आपण पाहतो. बरं, काही जर दिसतात, स्टॅलिनने एका रात्री 250 लोकांना कोळ्या घालून मारून टाकले, आपल्याला माहिती नाही, माहिती का? असं हे चालतं जगामध्ये, हे काही नवीन नाही आहे. त्यातलं हे निसर्गाने मारल्यानंतर देवाला नाव ठेवायला जागा राहते. माणसाने माणसाला मारल्यावर मला सांगा, हिटलरने 60 लाख जीव मारले, काही कल्पना आहे आपल्याला? 60 लाख म्हणजे काय असेल मला सांगा. एका जातीच्या माणसांना नाहीसं करण्याला जेनोसाईड असं म्हणतात, बरं का? त्या आसामच्या पलीकडे आता तेच चाललंय ना, ते लोक मारतात सगळे. मुद्दा सांगण्याचा माझा एवढाच आहे की आपल्या मनाची जी शांती आहे, समता आहे, ती बिघडू देऊ नका, नाहीतर याचा उपयोग काहीच नाही. समजा तुम्ही इथे बसून रेल्वेला नावं ठेवली, काय म्हणाले, दिवे नाही तर अमकं नाही, तमकं नाही, येऊ नाही. काही जरी केलं तरी मनाची अस्वस्थता होईल आणि पदरात काही पडणार नाही. बरं, माझ्या म्हणण्याचा हेतू असा, व्यवहाराच्या दृष्टीनं जी काही मदत करायची, जे काही करायचं ते करावंच. ते करीत असताना आपल्या मनाची जी उद्विग्नता येते ती येऊ देता कामाची नाही, हे आपण ध्यानात ठेवा. बरं, काय 2-4 दिवस सारखं माझ्या भुणभुण लावली म्हणा ना, हा आला तो आला, काय म्हणले तुम्ही ज्ञानेश्वरी सांगता, हे काय बोलत नाही, इतकं कुठे सांगत बसू त्याला. म्हणून मी आपल्याला कानावरती घातले आहे. सुदैवानं असं मी धरून चालतो की बा आपल्या या सभेमध्ये ज्याचं कोणी आई बाप भाऊ बहीण कोणी मेले नाही, हे असं असावं असं धरून चालतो, नाही का? असं धरून चालू, नाही तर त्याला या गोष्टी सांगायच्या म्हणजे तो ज्ञानेश्वरीच माझ्या डोक्यात मारायचं धरून. बर, आता
मागच्या रविवारी मी आपल्याला सुचवलं की आता पुनर्जन्माचा सिद्धांत आहे. त्याची एक सांस्कृतिक पार्श्वभूमी सांगतो. माणसाला सगळ्यात मोठं भय असेल तर मृत्यूचं भय आहे, बरं का. अतिशय जबरदस्त भय आहे. किंबहुना असं एकच तत्वज्ञान आहे ज्याला स्पिरिच्युअल आयडियलिझम असं म्हणतात. आपण त्याला अध्यात्मशास्त्र म्हणतो की ज्याच्यामध्ये मृत्यूला मारून हा उरतो. एकच तत्वज्ञान आहे आणि अशालाच गुरुत्व प्राप्त होत. किंबहुना जो मेला नाही तो गुरु होऊ शकत नाही देहबुद्धीने. तो असतो पण मृतवत असतो. रामकृष्णांचं दृष्टांत बरोबर आहे. शुंभ जळलं तरी पीळ जसं जात नाही तसं त्याचा मीपणा मेलेला असतो. दर्शनार्थी तेवढा राहतो, बाकीचा नाही. बरं, हा त्यातला आहे. मग हे जे मृत्यू आपण म्हणतो, ह्या मृत्यूचं महत्व काय आहे? मृत्यूचं महत्व असं आहे, माणसाला मरावंसं वाटत नाही. का मरावंसं वाटत नाही? त्याच्यामध्ये अंतरामध्ये असं काहीतरी आहे जे मृत्यू वर्जित आहे. त्याला आपण आत्मा म्हणतो, त्याला स्पिरिट असं म्हणा, देव असं म्हणा, काही म्हणा. तो आत्मा जो आहे तो मरत नाही. आपल्याला मागे मी कपिलाचा एक सिद्धांत सांगितला होता. कपिलाची बुद्धिमत्ता इतकी जबर होती, भगवंतानी आपला अवतार आहे त्याला म्हटलेलं आहे सिद्धानाम कपिलो मुनी, असं बरं 10व्या अध्यायामध्ये विभूती म्हणून सांगितलेलं आहे. तो काय म्हणतो, माणसाला किती दुःख आहे जगामध्ये, त्रिताप त्याचेच आहेत, ते आदिदेवी आदिभूत त्यांचंच क्लासिफिकेशन सांख्यांचं. आणि कोण सुटला यामधून? कोणी नाही. राजा नाही, चक्रवर्ती राजा जरी झाला तरी यातून सुटलेला नाही. असं असताना इतकी दुःखाची अनुभूती येऊन सुद्धा सवय होत नाही. फार मार्मिक आहे का त्याचं म्हणणं? किती दुःख येऊ दे तरी दुःख नको वाटतं. त्याचं कारण म्हणाला, त्याच्या अंतरंगामध्ये पुरुष म्हणून जो आहे आत्मा तो आनंद स्वरूप आहे. म्हणून कितीही दुःख आलं तरी त्या दुःखाची सवय होत नाही, ते दुःख अंग पचनी पडत नाही. हा जो आत्मा कुणी आहे हा मृत्यूवर्जित असल्यामुळे, अमृत म्हणा त्याला, हा मृत्यूवर्जित असल्यामुळे हाच देह गेला म्हणजे तो मेला असं होत नाही. तो आहेच आणि तो आहे म्हणून त्याचं अस्तित्व दाखवण्याकरता तो पुन्हा येतो. त्याला त्याशिवाय चैन पडत नाही आणि हेच विश्व निर्माण होण्याचं कारण आहे. एका परिहामध्ये म्हणजे ऑन ए लार्जर स्केल तुम्ही वाढवला आपला विचाराचा जर हा, तर माणसाला एकट्याला करमत नाही. त्याला त्या एकटेपणाचा भोग घेण्याकरता दोन कोणीतरी पाहिजे. हे जसं माणसाचं आहे तसं भगवंताचं आहे. एकाकी न रमते द्वितीय इच्छा, दोन पाहिजेत. म्हणून एकोहम बहुश्याम प्रजायेय. हे तिथे काय झालं कोणास ठाऊक, पण माणसाचं त्यांनी त्याच्यावरती लादलेलं आहे भगवंतावर, बरं का. पण भानगड काय आहे? फरक असा, आपण एखाद्या पुरुषांनी स्त्रीने लग्न केलं आणि मुलंबाळ झाली, आपल्या कर्मुनी करता केलं आणि त्या चक्रात अडकला, त्याचा तो ताप होतो. त्याला ते आहे ना व्याप तेथे संताप. तसं भगवंताची खूबी अशी आहे, सगळं करतो आणि त्यात अडकत नाही. म्हणून आपण भगवंतासारखं व्हायला पाहिजे. याला महाराजांचा दृष्टांत फार अप्रतिम आहे, म्हणजे अगदी बरोबर गोळी मारल्यासारखा. म्हणजे असं आहे, प्रपंच ही आग आहे. तर म्हणजे सर्कशीमध्ये काय करतात, एक लोखंडाचं चक्र असतं, त्याला चिंध्या बांधतात, त्याला घासले टोचतात आणि आग लावतात. मग ते चक्र पेटतं आणि वाघाला त्यातून उडी मारायला लावतात. वाघाची खूबी अशी आहे, जरा इकडे होणं होताना तो उडी मारतो, जरा इकडे झाला की भाजला. तसं प्रपंचामध्ये आग लागलेली आहे चक्राला, आम्ही इकडे जरी जातो इकडे जरी मग शब्द करतो मागून पडले की मग अरे पण तुला सांगितलं होतं कुणी, काय करावं, एकट्याला करमत नाही. मग साधू संत काय म्हणतात, काय त्यांची खूबी आहे बघा, एकट्याला करमत नाही ना, मग दुःखा जो निर्माण करायचा तो त्या अवस्थेतला पाहिजे, तो गुरु किंवा परमात्मा. म्हणजे त्याच्या जवळ आनंदच असल्यामुळे तिथे बोलण्याची भाषाच नाही, तिथे थंडच आहे सगळं. ते आपण करीत नाही का. आपलं सगळं ममत्व आहे ते प्रपंचामध्ये आहे, हे माझं घर, हे आमचं तमकं, बरं का.
पुण्याला काय झालं, एक मोठं घर कुणीतरी बांधलं त्या डेक्कन जिमखान्यावर, नाव दिलं गुरुकृपा. बरं का, ते घर त्यांनी विकलं. 5-10 वर्षांनी विकलं. विकल्यानंतर मला सांगितलं होते विकून टाकलं. अरे म्हणलं, कृपा विकली कशी गुरुची तुम्ही? नाही का? तर तोही हुशार निघाला. तो म्हणाला ती कृपा म्हणले दुसऱ्या बिल्डिंग मध्ये आम्ही ट्रान्सफर केली म्हणाले. नाही का? त्या गुरुला काय वाटलं असेल कोण आठव. म्हणा सांगण्याचे हेतू काय आपल्याला, की हे असं सगळं जीवनाचं रहस्य आहे. काय त्याला इलाज नाही. दिस इज लाईफ, हे जीवन आहे. मग जीवनामध्ये मृत्यूवर्जित तत्व जे आहे तिथे खंड नाही, ते अखंड आहे. बरं का, संस्कृतामध्ये त्याला फार सुंदर शब्द आहे, अनुस्यूत, कंटिन्युअस. असं जर ते असल्यामुळे माणसाला आज मेलं तरी उद्या पुन्हा यावंसं वाटतं. हे खरं मानसशास्त्रीय मूळ आहे पुनर्जन्माचं. बरं, पुष्कळ लोक म्हणतात आता जन्म नको, हे तात्पुरतं होतं, दुःख सहन होत नाही म्हणून. पण पुन्हा जर सगळं अनुकूल झालं तर यावंसं वाटणार नाही असं मात्र नाही. बरं का? हो. आणि त्यात गंमत पुन्हा काय असतं, जसं एखादं नवीन घर मिळालं, सोयीच मिळालं तर बरं वाटतं, तसं नवीन माणसं, नवीन नवरा, नवीन बायको, अलीकडे तेच करतात म्हणा. आणि पुष्कळ लोकांचं असं होतं की ही बायको नसती किंवा हा नवरा नसता तर बरं झालं असतं बुवा. या दृष्टीनं की नाही थोडेसे पारंपरिक संसार बरे म्हणायचे. म्हणजे काय, बायको किंवा नवरा पाहिलेलाच नसायचा आणि आई बापाने उभं केलं समोर की माळ घालायची. बरं का, नवरा काळा आहे का गोरा आहे बेपत्ता, काहीच नसतं त्याच्यामध्ये. व्हायचं काय, आलंय ना एकदा नशिबी, मग जन्मभर सोसा. भांडतात ते तुमच्या आमच्यासारखे, परंतु मग जुळून येतात. जाऊ द्या, एकदा गाठ पडली आहे ना. ही दृष्टी थोडीशी बरी, त्याला स्थैर्य असतं. जाऊ द्या. मग हे पुनर्जन्म काय भानगड आहे, हे सगळी प्रस्तावना काय करतोय तुम्हाला मी थोडस आता तत्वज्ञानात नेतोय. बरं का, असं आहे, सायन्सचा जर प्राण असेल, सायन्सचा प्राण, तर फॅक्ट्स, वस्तुस्थिती. बरं का, वस्तुस्थिती म्हणली ना म्हणजे निरीक्षण आलं, ऑब्झर्वेशन. निरीक्षण आलं की प्रयोग आला, एक्सपेरिमेंट. काय होतं, नेहमी माणसाला जग काय आहे हे समजावंसं वाटतं. माणसाची समजूत अशी की समजणं म्हणजे कार्यकारण भाव समजणं. बरं का, आता माझ्यासमोर मोठे डॉक्टर बसलेले आहेत म्हणून मुद्दाम सांगतो आपल्याला, तुम्ही डायग्नोसिस करता म्हणजे काय करता, कारण शोधून काढता. कारण शोधून काढता म्हणजे असं एकदम नाही, त्या कारणाची कल्पना करता आपण. त्याला अभ्युपगम असं म्हणतात, हायपोथेसिस. बरं का, म्हणजे हे अमका रोग का झाला याचं कारण तुम्ही सांगताना ते कारण निश्चित असं नसतं, त्याला वर्किंग हायपोथेसिस म्हणतात, की तात्पुरतं हे कारण असावं याचं. मग ते खरं आहे का नाही हे ठरवायला काय लागतं, त्याला व्हेरिफिकेशन लागतं. बा हे अमकं कारण आहे, तुम्हाला निमोनिया झालाय ना, बा हे नाही तुम्हाला खोकला झालाय ना, निमोनिया आहे, पण त्याला त्याची काय औषध आहे ती द्या. ते दिलं बरं झालं, डायग्नोसिस बरोबर. बरं का, म्हणजे शेवटी व्हेरिफिकेशन म्हणजे त्याला संस्कृतमध्ये निकषण असं म्हणतात. हे शब्द की जाऊ दे तुम्ही, अभ्युपगम काय, निकषण काय, व्हेरिफिकेशन. बरं का, त्यामध्ये सुद्धा 4 प्रकार असतात. तुम्ही हे विसरून जा, मी आपलं सांगून ठेवतो. एक की नाही, डायग्नोसिस ठरलंय ना किंवा हायपोथेसिस ठरलंय ना, अभ्युपगम तुमचं ठरलंय ना, प्रूव्ह इट बाय ऑब्झर्वेशन. पाहिलं प्रत्यक्ष, हो बा माझं खरं आहे, हे असं आहे. ते नेहमी शक्य नसतं पाहणं. मग एक्सपेरिमेंट करा, प्रयोग करा. मग त्या प्रयोगानं सिद्ध झालं ना बरोबर आहे, याला की नाही डिरेक्ट व्हेरिफिकेशन म्हणतात, पाहणं आणि प्रयोग करणं. पण सगळे की नाही असे जे थिअरी असतात, हायपोथेसिस असतात, त्याला एक्सपेरिमेंट शक्य नसतं, ऑब्झर्वेशन सुद्धा कठीण असतं. एक उदाहरण सांगतो आपल्याला. आइन्स्टाईनने जेव्हा रिलेटिव्हिटी थिअरी मांडली, हे की नाही सगळं फिलॉसॉफी ऑफ सायन्स मध्ये येतं बरं का. त्यांनी मांडली तेव्हा खरी का खोटी व्हेरिफिकेशन पाहिजे ना. तर त्याने काय सांगितलं की जर पूर्ण सूर्यग्रहण झालं तर प्रकाश किरण अशी वाकडी जाऊन तिथे जातील, वाकडी होऊन तिथे जातील, डिव्हिएशन येईल त्यामध्ये. बरं का, मग त्याने त्या मेक्सिको मध्ये कुठे
ते सूर्यग्रहण पूर्ण दिसत होतं. तिथे शास्त्रज्ञ गेले आणि तिथे ते बरोबर सांगितल्याप्रमाणे तेवढं 5-10 मिनिटं उशीर येऊन गणिताने हिशोब केल्याच्या पलीकडे जाऊन ते बरोबर आहे. म्हणून इथे व्हेरिफिकेशन इनडिरेक्ट होतं, पण ऑब्झर्वेशन एक्सपेरिमेंटनी झालं. आणखी काही सिद्धांत थिअरी असे असतात, कल्पना हायपोथेसिस अभ्युपगम अशा असतात की त्याला हे काहीच लागू पडत नाही. ऑब्झर्वेशन नाही, एक्सपेरिमेंट नाही, मग कसं करायचं? तर तिथे त्याला असं आहे, इनडिरेक्ट व्हेरिफिकेशन बाय अक्युम्युलेशन ऑफ कन्सिस्टंट फॅक्ट्स. याचं मराठी भाषांतर करणं कठीणच आहे बरं का. पण पुनर्जन्म घ्या, माणसाला पुनर्जन्म आहे का नाही, याला ऑब्झर्वेशन नाही, निरीक्षण नाही, प्रयोग नाही, दोन्ही नाही, डायरेक्ट नाही. मग इनडिरेक्ट काय? पुनर्जन्म आहे हे सिद्ध करण्याकरता असंच आहे की पुरावा गोळा करता येईल, अनुकूल पुरावा तो गोळा करायचा आणि त्याच्यावरून तो आहे असं म्हणायचं बरं का. हे जसं तर्कशास्त्रामध्ये आहे तसं भगवद्गीतेमध्ये जेव्हा माझे पुष्कळ जन्म झाले, मला ते माहिती आहे, तुझे झाले तुला माहिती नाहीत, हे त्याच्यावरती श्रद्धा ठेवून करायला पाहिजे. मला काय सांगायचं आहे, तुम्ही सगळे सुशिक्षित शहाणे लोक, विद्वान विचारी लोक आहात, तुम्हाला हे असं सांगितल्याशिवाय श्रद्धा तुम्ही ठेवणार नाही म्हणूनच सांगतोय. नाही तर काय, भगवंतानी सांगितलंय ना, डोक्याला ताप नाही. याचं उत्तम उदाहरण मी 1000 वेळा तुम्हाला सांगितलंय. आता हे गुरुदेव रानडे म्हणजे तत्वज्ञानातला मुकुटमणी होता, तो काय त्यांची विद्या बरं का. तेव्हा एकदा त्यांचे गुरु स्नान करीत होते, भाऊसाहेब महाराज, आणि हे समोर पाणी घालीत उभे होते. काय त्यांच्या मनात आलं कोणाष्ट, कोणाच्या गुरुदेव आपल्या भाऊसाहेबांच्या, रामराया पुनर्जन्म आहे बरं का असं बोलले. आणि रानडे मला सांगतायत की अहो आपण तत्वज्ञानाचे विद्यार्थी, पण त्याने सांगितल्यावर जेवढा माझा विश्वास बसला तेवढं पुस्तक वाचून बसला नाही. आणि पुढे ते काय म्हणाले, भाग्यवान तो की असं सांगणारा गुरु भेटला पाहिजे. आपल्याला भेटला आहे, ज्ञानेश्वर महाराज सांगतायत, पण काय करावं, वरचा मजला ढिला आहे, त्याला काय करायचं. अरे ज्ञानेश्वर महाराज कसा विश्वास ठेवतील, एवढा महाज्ञानी पुरुष हा कसा विश्वास ठेवील. त्याच्याही पलीकडे जाऊ द्या, श्रीकृष्ण म्हणतोय ना, खरंच असलं पाहिजे. मी सांगतो ना, आपल्याला एका ग्रंथावर अशी श्रद्धा पाहिजे की बास तो म्हणेल तेच खरं. तो भाग्यवान मनुष्य आहे, श्रद्धावान लभते ज्ञानम. बाकीचं कशाला डोक्याला ताप देत आहे बरं का. म्हणजे मी काय म्हणतोय, नुसता पुनर्जन्म नाही, काही लोकांना तो समजतो, भगवंताला जसा कळला, काही लोकांना समजत नाही. आम्ही त्यापैकी आहोत, पण तो आहे यात शंका आहे. बर, आता अक्युम्युलेशन ऑफ कन्सिस्टंट फॅक्ट्स आले की नाही. मागच्या रविवारच्या इंडियन एक्सप्रेस मध्ये फ्रंट पेजवर एका मीनाक्षी नावाच्या मुलीचं चित्र दिलेलं आहे बरं का. ती आहे 2.5 वर्षाची मुलगी. ती इंग्रजी वाचू शकते, बोलू शकते, गुणाकार भागाकार करू शकते. तिला इंग्लिश वाचायला सहज येतं, म्हणजे तिने दिलंय 5वी 6वी त्या मुलाला सुद्धा येत नाही, तिला येते बरं का. आणि त्यांना प्रश्न, आणि ती आहे मुलगी एका सैनिकाची, डेहराडूनच्या तिथे एक पात्रा म्हणून कोणीतरी आहे, त्याची ती मुलगी. त्यांना प्रश्न असा पडलाय, ते दोघं जण मॅट्रिक पर्यंत शिकलेले हो, नवरा बायको. त्यांना प्रश्न असा पडलाय, शिकवायचं कसं. कारण एक साधी गोष्ट त्यांनी सांगितली, तिला लहानपण नाहीच आहे. तिला आईने सांगितलं की रडू नको, रडण्याने मेंदूची शक्ती कमी होते, त्यापासून रडणं तिने सोडून दिलं, गंभीर झालेली आहे. हा समज ज्याला आहे तो समज आईबापांच्या पासून आलाय का सांगा मला, नाही का. त्याला प्रॉडिजी म्हणजे हे अद्भुतच आहे सगळं, नाही का. असं जगात किती दिसतं मला सांगा. सांगतो, अरे डॉक्टर लोक सगळेच आहेत, पण डॉक्टर चुकून कसे झाले असं म्हणायची पाळी येते या लोकांना, नाही का. असं नाही का, देतो औषध आपला, बरा झाला नशीब तुझं, नाही मेले तर पैसे माझे काय. तसंच बघा टीचर सुद्धा, अरे आमका म्हणले गणिताचं प्रोफेसर आहे आणि संगीताची आवड, गणित आपलं पोटापुरतं आहे, तेही धड शिकवता येत नाही. पाहतो ना माणसं आपण, ते इंग्लिश मध्ये म्हणे स्क्वेअर पेग इन राऊंड होल म्हणून, म्हणजे ठिकाणी बोलता म्हणून जातो, नाही का. आणि अलीकडे शिक्षण क्षेत्रामध्ये फार आहे, ज्यांना शिकवता येत नाही, ज्यांना शिकवण्याची आवड नाही, ज्यांना विषय कळत नाही, ते लोक शिकवायला येतात.
काय पुढच्या पिढीचं होणार आहे ते भगवानच जाणे. आपण भगवंतावर विश्वास ठेवतो नाही का. तसंच राजकारणाचं आहे. इंग्लंडमध्ये लॅस्कीने असं म्हटलेलं आहे, ग्रामर ऑफ पॉलिटिक्स लिहिणारा, की इंग्लंडमध्ये असा एक वर्ग आहे की जो फक्त राजकारणात भाग घेतो. आता हिंदुस्थानामध्ये भैया सुद्धा भाग घेतो दूधवाला तुमचा. काय असेल मला सांगा. अरे काय राजकारण सोपं आहे मला सांगा. त्याला काहीतरी तंत्र आहे, मंत्र आहे. पण नाही, माझ्या सांगण्यास सगळ्याचा हेतू निराळा आहे. माझा सांगण्याचा हेतू असा की माणूस जेव्हा जन्माला येतो त्यावेळेला मागचं काहीतरी घेऊन येतो. स्वाभाविक असतं तिच्या अंगी ते. एक आमच्या ओळखीचे डॉक्टर आहेत, ते म्हणाले की मला लहानपणापासून वाटे आपण डॉक्टर व्हावं. ही वासना कोणी घातली त्यांच्या मनामध्ये, मला तुम्ही सांगा, कोणी घातली? नाही, हे अगदी पूर्वजन्मीच असते, यात शंका नाही. म्हणजे याचा अर्थ अशा किती गोष्टी दाखवता येईल. पण तेही जाऊ द्या. आपल्याकडे एक शिवप्रकाश म्हणून ग्रस्त येतो, तो रेल्वेमध्ये हिंदीचा ट्रान्सलेटर बरं का. तेव्हा तो सांगतो की माझे आजोबा अगदी अपड म्हणजे इलिटरेट माणूस, काही नाही, आणि तो मेल्यावर त्याला स्मशानात नेल्यानंतर थोडी ती तयारी चालली असताना त्या लोकांमध्ये ते स्मशानामध्ये दारू बिरू पितात. इथेही तसं काही लोकात आहे बरं का. म्हणजे ते मेलेल्या माणसाचं काय असेल त्याच्यामध्ये यांना उत्सवच असतो, तो पण फुकट दारू द्यायला मिळते याच्यामध्ये. खरं आहे बरं का. हे मी काहीतरी सांगतोच, आणि आमची मोलकरीणच आम्हाला सांगत होती की उद्या मी येणार नाही. का बाय, उद्या त्याचं मरती काय म्हणाले. अगं म्हणलं पण तुम्हाला यायचे काय नाही. तिथे म्हणलं चांगलं दादा प्यायला मिळतं फुकट म्हणाले. 12व्या दिवशी खायला प्यायला घालण्यासारखंच आहे ते, असं म्हणा. आपलं जरा सोबर आहे, त्यांचं जरा उत्कट आहे. सांगण्याच आहे तू काय आपल्याला. तो हालचाल करू लागल्यावरती त्याला सोडल्यानंतर 3 वर्ष जगला पुढे. तो सांगत होता आम्ही अमक्या ठिकाणी गेलो, अमक्या ठिकाणी गेलो, मग परत आलो बरं का. आणि त्या विचारलं तिथे काय होतं. तसं बरं होतं म्हणाला, म्हातारा मनुष्य, पण मला आलो परत म्हणून. आता याच्यामध्ये युरोपियन लोकांचं कसं आहे, लगेच ते त्याचा रिपोर्ट करतात, हे करतात, आपल्याकडे करीत नाही. त्या पेलिकन मध्ये एक पुस्तक आहे, लिव्हिंग आफ्टर लाईफ म्हणून बरं का. म्हणजे जीवन संपलं तरी पुन्हा जीवन आहे. पण हेही सोडून द्या. आपण जसं विचार केला थोडासा की मी अमक्या ठिकाणी अमक्या आईबापांच्या पोटी अमक्या वेळेला पुरुष किंवा स्त्री म्हणून का जन्माला आलो, एक थोडस विचार करा आपण. समर्थ